सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। पूस नदीवरील पुलाचे रखडलेले काम, ठेकेदाराची हलगर्जी अन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीत, नागरिक हैराण। येथील आमदार व खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही। पुसद शहरातील पूस नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्याने गेल्या 2 वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे। मात्र ठेकेदाराकडून सतत होणारा विलंब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा उदासीपणा यामुळे हे काम रखडले असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे। सध्या अर्धवट अवस्थेतील पुलामुळे यवतमाळ दिग्रस पुसद महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गावरून जुना पूल वळवण्यात आला आहे। परिणामी सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। शाळा कॉलेजांची वाहने, रुग्णवाहिका, भाजीपाला व इतर मालवाहतूक करणारी वाहने तासनतास अडकून पडत आहे। याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की पुलाचे काम गेल्या 1.5 वर्षात फक्त 40% पूर्ण झाले आहे। ठेकेदार कामगारच ठेवत नाही, मशिनरी दिसत नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महिन्यातून एकदा तरी साईडला येतात की नाही याची शंका आहे। येथील आमदार व खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही। वाहतूक पोलीस मात्र दिवसभर रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत। मात्र एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहने सोडल्याने वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांनी मर्यादा पडत आहेत। नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, हा पूल 2024 अखेरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले होते। आता 2025 उजाडली तरी काम रखडलेलेच आहे। यामुळे पुसदकरांना रोज त्रास सहन करावा लागतो। पुसद ते दिग्रस मार्गावरून जाणारा हा महत्त्वाचा पूल लवकरात लवकर पूर्ण होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तोपर्यंत मात्र वाहतूक